नमस्कार. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माझ्या सर्व गुरुवर्यांना, ज्यांच्याकडनं मी प्रत्यक्ष अप्रत्यक्षाने बरंच काही शिकली, जगण्याचा मार्ग मला ज्यांनी दाखवला, अशा सर्वांना गुरुपौर्णिमेचा शुभेच्छा. आपल्या जीवनातली पहिली गुरु म्हणजे आपली आई, जी आपल्याला संस्कार घडवत असते. समाजात राहण्याकरता व्यक्तिमत्व तीच घडवत असते. त्यानंतर गुरुपासून आपल्याला विद्याप्राप्ती होत असते. म्हणतात ना की गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही, गुरुशिवाय मार्ग नसतो. कारण की गुरु आपल्याला सन्मानाकडे जाण्याचा मार्ग दाखवत असतात. गुरु एक कुंभारासारखं असतं की कुंभार जसा मडकं घडवत असतं, तसंच आपल्यावर संस्कार घडवण्याचं काम हे आपले गुरु करत असतात. असंच यावर या गुरु शिष्याबाबत मी एक तुम्हाला छोटीशी बोधकथा सांगणार आहे. एक शिष्य गुरुकडे रोज जातो. रोज त्यांना म्हणतो की गुरुवर्य, मला गुरुपदेश द्या ना. गुरु म्हणतात उद्या ये. तो उद्या येतो. पुन्हा त्याला गुरु म्हणतात परत उद्या ये. परत तो असंच करता करता 10 दिवस लोटतात. त्याला असं वाटतं की गुरु मला गुरुपदेश का देत नाही, म्हणून तो धाडसाने विचारतो, गुरुवर्य, मी रोज तुमच्याकडे येतो आणि रोज तुम्ही मला उद्या ये असं टाळत असतात. मला तुम्ही गुरुपदेश का देत नाही? त्यावर किंचित हसून गुरु म्हणाले, अरे तू एकटा तर कधी येतच नाही, रोज येताना कुणाला ना कुणाला तरी सोबत घेऊन येतो. तेव्हा शिष्य थोडा चिंतेत पडला. त्याला असं वाटलं, मी तर एकटाच येतो, माझ्यासोबत तर कोणी नसतं. तेव्हा गुरु असे का म्हणाले? तो घरी जातो आणि पुन्हा परत दुसऱ्या दिवशी येतो आणि धाडसाने परत विचारतो गुरूंना, गुरुवर्य, मी रोज एकटा येत असताना तुम्ही मला असं का म्हणाले की मी रोज सोबत कुणाला तरी घेऊन येतो? त्यावर परत गुरु किंचित हसले आणि त्यावर म्हणाले, अरे रोज तू सोबत राग, दंभ, लोभ, मत्सर, तसंच एक प्रपंचातील रिपू, हे सर्व सगळ्यांना तू सोबत घेऊन येत असतो. मग मी तुला गुरुपदेश कसा देणार? तेव्हा शिष्याला कळलं की गुरुपदेश आपल्याला मिळण्यासाठी आपलं चित्त शुद्ध असणं फार गरजेचं आहे. जर तुमचं चित्त शुद्ध असेल तर तुमचं गुरूंनी दिलेला जो मार्ग आहे त्यावर आपण सहज जाऊ शकतो आणि जीवनात यशस्वी होऊ शकतो. जर तुमचं चित्त शुद्ध नसेल तर गुरूंनी दिलेला मार्ग काय कामाचा? गुरु आपल्याला चांगलाच मार्ग दाखवतात, पण त्याकरता स्वतःचंही चित्त शुद्ध असणे फार गरजेचं आहे. गुरु नेहमी जीवनात यशस्वी होण्याकरता अनेक मार्ग सांगत असतात. अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला मार्ग काढण्याकरता सांगत असतात. तसंच पुन्हा अनुभव हा सुद्धा एक महत्त्वाचा गुरु आहे बरं का. कारण आपल्या जीवनात बरेच अनुभव येत असतात आणि त्या अनुभवातून आपण शिकत असतो. कारण की बरेच अनुभव आपल्याला बऱ्याच काही त्या प्रसंगातून आपल्याला बरेच काही शिकवण देत असतं. आणि मला असं वाटतं या शिकवणीतूनच आपण आपल्या जीवनाचा मार्ग शोधत असतो. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बऱ्याच व्यक्ती आपल्या जीवनात येत असतात आणि त्याच्याकडनंही आपण बरेच बोध घेत असतो. म्हणून मला तरी असं वाटतं की सगळेच आपल्या जीवनामध्ये जे काही व्यक्ती येतात, प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे, हे सर्वच आपले गुरु असतात. लहान असो मोठे असो, सर्वांकडूनच आपण काही ना काही बोध घेत असतो आणि जीवनात यशस्वी होत असतो. पुन्हा एकदा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.